ऑपरेशन झाल्यापासून पप्पांना खूप जास्त वीकनेस सारखं फील होत होतं. त्यामुळे मम्मी आणि मी पप्पांसाठी लाडूचं सामान घ्यायला गेलो होतो. ते घेतल्यानंतर आम्ही फ्रूटच्या पण दुकानात गेलो होतो. सबसे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, याला आम्ही जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे ते बोरं तर खाऊन घेतले होते मी, पण ते काही घेतलंच नाही बरं का. त्यानंतर मग आम्ही नारळ पाणी वगैरे घेतलं पप्पासाठी. आणि त्यानंतर सर्व काही घेतल्यानंतर मला ही बस दिसली, ज्यामध्ये छोटे छोटे मुलं जे की सहलीसाठी आलेले होते. आणि यांना बघून मला माझे चौथीतले दिवस आठवले, कारण मी पण चौथीमध्ये असताना पप्पांनी मला अलिबागसाठी सहलीला पाठवलेलं होतं. त्यानंतर घरी आलो. माझ्या पप्पांना काही पण खायला आणा, ते कधीच खात नाही. त्यामुळे ते नारळ पाणी पण आम्ही तसंच फ्रीजमध्ये दिलंय ठेवून. त्यानंतर मी रात्रीपासून जेवलेले नव्हते, म्हणून मग मी जेवून घेतलं. आणि माझी बहिणीने लगेच इकडे मलाई काढून घेतली. आणि त्यानंतर मग बोलत होती लाडू बनवू. आणि आईचा जो सुपारी फोडायचा आडकीता असतो ना, त्याने मी खारकांमधून बिया काढत होते. आणि त्याचा मला खूप जोरात चिमटा बसला होता. त्यामुळे मी ते खलबत्त्यामध्ये ठेचून त्यातल्या बिया काढल्या. आणि माझी मम्मी पण इकडे खोबरं खिसून खिसून खूप जास्त वैतागली होती, म्हणून तिने असे बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर मी तिला मिक्सरमधून काढून दिलं. आणि मिक्सरमधून पण ते बारीक होतं, त्यामुळे आम्ही असंच केलं. आणि ते पण लाडूसाठी कमी प्रमाण झाले, त्यामुळे आम्ही उद्या परत सामान आणणार आहे. आणि उद्या लाडू बनवणार आहे. त्यानंतर मी झाडांना पाणी वगैरे मारून घेतलं. आणि आमच्या इथे आंब्याचं झाड आहे, ज्याला की एवढा मोठा आंबा आलाय. आणि त्याच्यावरती माझ्या बहिणीची नजर गेली, आणि ती काही जास्त दिवस ते ठेवणार नाही, हे तर मला माहिती आहे. त्यानंतर मी दुपारी मस्त झोप काढली आहे. आणि संध्याकाळी मस्त चहा पिला. आणि आज रात्रीसाठी आमच्यासाठी मम्मीने मस्त सुक्क चिकन बनवलं होतं. तर असं होतं माझा आजचा दिवस. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.